केला राज्य भार चाले ऐसा, तुका म्हणे महापातके पतित, तुका म्हणे महापातके पतित, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। तुझे केले संतातिया, तुझे केले संतातिया, तुझे केले संतातिया, तुझे केले पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, ते जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, भजे ब्रजे कमंडनं समस्त पाप खंडनं, स्वभक्त चित्तरंजनं सदैव नंदनंदनं, सुगुच्छ गुच्छ मस्तकं नादवेणि मस्तकं, आनंदरंग सागरं नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्णनागरं। करारविन्देन पदारविन्दं, मुखारविन्दे विनिवेशयन्तं, वटस्य पत्रस्य पुटेशयानं, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। मुझको कीर्ति ना वैभव ना यश चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए, सुख मिले सुख मिले मुझको अमृत को पीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने, श्री राम जानकी बैठे मेरे सीने, श्री राम जानकी
नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजे, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चाले ऐसा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भूतलावर जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपले अखंड जीवन झिजवणारे देऊचे सुप्रसिद्ध साधुने श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत, ज्या संतांच्या अभंग वाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे। असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट विश्ववंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल साधू संतांच्या कृपेने आणि समस्त ग्रामस्थ मंडळींच्या विशेष सहकार्याने आपला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, आणि ह्या सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाचं कीर्तन पुष्प भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला। तसं पाहिलं तर पहिला दिवस म्हणजे जबाबदारीचा दिवस असतो, बरोबर की नाही बाबा? पहिला दिवस म्हणजे जबाबदारीचा दिवस असतो। तसं पाहिलं तर मग काही लोक म्हणतात बुवा झाडझूड करायचा सुद्धा दिवस असतो। तसं काही नाही, मी सेवेकरीच आहे आणि याच गावामधली जन्मभूमी माझी आहे, त्यामुळे मला काही वाटत नाही। तर चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा, भागवत सेविका चंद्रकलाताई महाराज घारोळ सुंदर अशा सुमधुर वाणीतून आपण कथेचं रसपान करीत आहात। ही कथा आपल्या गावापर्यंत आली, कथारूपी गंगा आपल्या गावापर्यंत आली। आता ह्या कथारूपी गंगेमध्ये आपल्याला स्नान करायचं की नाही हे आपण आपलं ठरवायचं। येता का मग तुम्ही कथेला? लय मोठ्या तर दिसल्या नाही आज,
तर या कथारूपी गंगेमध्ये आपल्याला स्नान करायचं आहे. प्रत्येकच गावामध्ये कथा चालू आहे. राम जन्मानिमित्ताने प्रत्येक गावामध्ये कथा चालू आहे. बरं, ही कथा आपल्या गावातच चालू आहे का? तसं काही नाही. ही कथा महाराष्ट्रामध्ये चालू आहे, अवघ्या महाराष्ट्रामध्ये. ही कथा जिल्ह्यापर्यंत आलेली आहे, ही कथा तालुक्यापर्यंत आलेली आहे, ही कथा गावापर्यंत आलेली आहे आणि ही कथा आपल्या दारापर्यंत आलेली आहे. कथारूपी गंगा. फक्त त्या कथारूपी गंगेमध्ये आपल्याला काय करायचंय तर डुबकी मारायची आहे. पण काही काही लोक असे असतात, आपलं सांगत नाही बरं, आपण येत आहे, काही काही लोक असे असतात, हवं ती कथारूपी गंगा आपल्या घरापर्यंत आली, मग ती आपल्या घरातच आली असती तर आता घरात कशी येईल? तुम्हाला सकाळी आटपून कथेला यावं लागेल ना. सुंदर अशी कथा ताई करतायत, सुंदर असं भगवंताचं नामस्मरण होतंय, आपल्याला काही करायला हरकत नाही ना. सुंदर अशा सप्त्याचं नियोजन चाललेलं आहे आणि ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला ते आपल्या गावच्या परमार्थामध्ये त्यांचं पहिलं नाव येतं, ते म्हणजे हरिभक्त परायण, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे आमचे आठवळे बाबा आणि आमचे मेरद बाबा आणि हेही बाबा भरपूर प्रेम माझ्यावरती करतात, प्रेम करतात, प्रेम करणारी माणसं आहेत. यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला. सुंदर असं सर्वांचं प्रेम मिळालं. आणि तसं पाहिलं तर जसं की रामायणामधून हनुमानजी वेगळे काढले बाबा, रामायणामधून हनुमानजी वेगळे काढले तर रामायणामध्ये भक्ती राहते का? नाही, भक्ती राहत नाही. तसंच बाळसमुद्र गावाच्या परमार्थातून ही 4-5 मंडळी वेगळी काढली तर बाळसमुद्र गावाचा परमार्थ शून्य होतो. काय होतो? शून्य होतो. म्हणून सर्वात प्रेमाची माणसं आहेत आणि माझे मार्गदर्शक, मी आता तुम्हाला इथे उभी दिसते आहे ते कुणामुळे? ते माझे मार्गदर्शक हरिभक्त परायण, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे धनंजय महाराज मेरत, म्हणजेच माझे मामा. तसेच मी ज्या ज्या कीर्तनाला गेले त्या त्या कीर्तनामध्ये मला चालीची साथ करणारे, ठेक्याची साथ करणारे असे हरिभक्त परायण विलासजी महाराज, हरे म्हणजे मामाच म्हटलं तरी काही हरकत नाही. सुंदर अशी साथ ते करतात. तसेच आमचे आळंदीवरून आलेले शुभम दादा ही खूप सुंदर साथ करतात, कथेमध्ये सुद्धा खूप सुंदर साथ करतायत. तसेच आमच्या वैष्णवी ताई खूप सुंदर साथ करतायत. विनेकरी बाबाचं तर सांगायलाच नको, अगदी तुकाराम महाराजासारखेच दिसतायत. सगळे अशी साथ करतायत. चोपदार बाबा, मी जरी इथं आळंदीहून आलेली असले तरीही घरापासून इथं आणण्याचं काम चोपदार बाबांनी केलेलं आहे. चोपदार बाबासाठी एकदा जोरदार टाळ्या. आम्ही तिथपासून इथपर्यंत आलोय चालत, बाबांनी इथपर्यंत मला आणलं. बाबाचे विशेष आभार. आणि साऊंड सिस्टीम बद्दल मी काय बोलावं? साऊंड सिस्टीम नुसती आपल्या गावापुरती मर्यादित नाहीये, तर ही साऊंड सिस्टीम अवघ्या महाराष्ट्रामध्ये फिरते. तेच माझे मार्गदर्शक हरिभक्त परायण भरतजी महाराज, ते काही इथे नाही आहेत परंतु आमचे दादा आहेत. काय दादा तुमचं नाव? ज्ञानेश्वर दादा काकडे, हे सुद्धा खूप सुंदर साथ करतायत साऊंड सिस्टीमची. तसेच आमचे योगेश दादा, सर्व बंधू मंडळी ते बसलेली आहेत. आणि आमच्या गावाला लाभलेलं वैभव म्हणजे आमचे बाबांचं नाव काय? दादाराव बाबा आमच्या गावाला लाभलेले आहेत. तसेच आमचे घोंगडे मामा असतील, आमचे मामा, सर्वांचं नाव घेणं काही ही आमचे मामाच आहेत, ते सर्व मामाच आहेत, तसं काही सांगायचं काम नाही, सर्व मामाच आहेत. सर्वांचे नाव काही मी घेऊ शकत नाही. आता तुमचं लेकरूच उभं आहे म्हटल्यानंतर तुम्ही थोडंसं समजून घ्यावं. तरी पण तुम्हाला वाटत असेल बाबा सगळ्यांचं नाव घेतलं पण आता आमचं कसं? आता तुमचं सांगायचं झालं तर तुमच्याबद्दल मी काय बोलावं? तुमच्याबद्दल माऊली ज्ञानोबा बोलतात, तुम्ही महेशाची आकृती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती, म्हणोनी बोले जरी गंगावती स्वीकाराल की. तुम्ही साक्षात भोलेनाथजींचा अवतार आहात आणि तुम्ही माता पार्वतीचा अवतार आहात की नाही? आहात. मग आता भगवान भोलेनाथजींना एक सवय आहे बघा, आता सप्ते चालूच आहेत. भगवान भोलेनाथजींना एक सवय आहे, त्यांना ध्यान करायची सवय आहे. मग भगवान भोलेनाथजी आता ध्यान करायला बसलेले आहेत.
ध्यान करायला बसले. मग आता तुम्ही म्हणताल का हो, आता तुम्हीच म्हटल्या की आम्ही भगवान भोलेनाथाचा अवतार आहे, मग आम्हीही 2 तास डोळे लावून बसलो तर चालेल का? अजिबात चालणार नाही. हाताने टाळी आणि मुखाने नामचिंतन करायचे. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला करे टाळी बोला खरे टाळी बोला मोतीलाल, खरे टाळी बोला मोतीलाल. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी आणि मुखाने काय करायचंय तर नामचिंतन करायचंय. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देते आणि माझ्या सेवेकडे वळते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संता, या वारकरी संता, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भार चालेसा. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नाम साधनेचं महत्व सांगतायत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत की जगद्गुरु तुकोबारायच नव्हे तर या भूतलावर जेवढे संत मंडळी अवताराला आलेले आहेत ते सगळे संत मंडळी म्हणतात की भगवंताची जर प्राप्ती आपल्याला करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल हो, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे. आठवीती कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगामध्ये करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये भगवंताचं नामचिंतन केल्याशिवाय भगवंत प्राप्त होत नाही. आता तसे तर 4 युग होऊन गेलेले आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. 4 युग होऊन गेलेले आहेत. परंतु 4 युगाची या 3 युगाची साधना आपण पाहिली तर अत्यंत कठीण आहे. योग याग काय आपल्याकडून ते जमत नाही, परंतु नामस्मरण मात्र सर्वांकडून जमतं. कुणीही सांगा, कुणालाही सांगा आणि कसंही सांगा, नामस्मरण जमतं. बघा, नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. नामस्मरण हे कुणालाही जमत असतं. तसं पाहिलं तर या कलियुगाचं महात्म्य सांगत असताना या कलियुगाचं महात्म्य असं आहे बघा
यत् फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते शाम्य कलो केशव कीर्तनात। जे फळ कशानेच प्राप्त होत नाही ते फळ कशाने प्राप्त होतं तर नामाने प्राप्त होतं। एवढं या कलियुगाचं महात्म्य आहे। आणि या कलियुगामध्ये फक्त या कलियुगामध्ये असं आहे नामसाधना दिलेली आहे बघा, नामसाधना दिलेली आहे, परंतु माणसं तशी राहिलेली नाही। माणसामध्ये दान नाही, धर्म नाही, दया नाही, काहीच माणसामध्ये दिसत नाही। सत्यम नास्ति तपश्चौचम दया दानम न विद्यते उदरम भरिनो जीव वराका कुट भाषणा। सत्य नाही, तप नाही, दान नाही, काहीच नाही। प्रत्येक माणूस कशामध्ये वेगळा आहे हो तर स्वतःचं पोट भरण्यामध्ये वेगळं आहे। प्रत्येक माणूस पोटाची काळजी करतोय। किती पोट आहे या पोटासाठी प्रत्येक माणूस पळतो, दिवस रात्र मेहनत करतं, पण बघा या पोटासाठी करून काहीही फायदा नाही। माणसाने जीवनामध्ये नामस्मरण सुद्धा केलं पाहिजे। किती सोपं आहे हो नामस्मरण। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात नामसंकीर्तन साधन पै सोपे गळतील पापे जन्मांतरी सोपे जळातील पापे जन्मांतरीचे। या नाम साधनेनं जन्मोजन्मीचं पाप जळतं आणि नलगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण। कुठंही जायचं काम नाही, जागेवरच बसायचं, फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं। मग तुम्ही करता का भगवंताचं नामचिंतन? महिला मंडळ तुम्ही रोज सकाळी उठता, कामं करता, धुणं भांडे करता, सर्व काही घरातली कामं करता, मग ती कामं करत असताना जगाच्या मालकाचं नाव घेता का हो तुम्ही? नाही घेता का? तुम्ही म्हणताल हो आम्ही जगाच्या मालकाचं नाव घेतो, पण आमच्या मालकाचं नाव घेतो आम्ही आमच्या सोयीनं घेतो। आता तुमच्या मालकाचं नाव घेऊन काहीच फायदा
नाही. तुम्ही म्हणाल आमचे मालक म्हणजे आमचे मालक पती परमेश्वर आहेत, आम्ही त्यांचं नाव घेऊ शकतो. पण तुमच्या मालकाचं तुम्ही नाव घेतल्यानंतर तुम्हाला रोज शिव्याच भेटणार, भेटत की नाही? रोज शिव्याच भेटणार आहेत. पण जगाच्या मालकाचं नामस्मरण केल्यानंतर मोक्ष भेटणार आहे. म्हणून नामस्मरण करायचे. पण आजकाल आपण अट्टहास करत नाही बघा. आपल्या जीवनामध्ये आपण निर्धार करत नाही. तसं पाहिलं तर आपल्या गावाचं पुण्य आहे, रोज आपल्या गावामधून रामफेरी निघते. परंतु काही काही गावामध्ये असं नसतं. आपण निर्धार करत नाही, आपण अट्टहास करत नाही. आपण निर्धार केला पाहिजे की आपण रोज एक का होईना माळ जपली पाहिजे. बरोबर की नाही बाबा? एक का होईना ज्ञानेश्वरीची ओवी वाचली पाहिजे. निर्धार जीवनामध्ये केला पाहिजे. पण हल्ली तसं नाही. हल्ली कंटाळा येत चाललेला आहे, कंटाळा जीवावर येत चाललेला आहे. आमचं मनच एका जागेवर स्थिर राहत नाही. महाराज म्हणतात बहुत चंचल चपळ येता जाता न लगे वेळ. असंही मन आहे. ते मन आता भारत भ्रमण करायची ताकद ठेवतो, एवढं हे मन आहे. आता तुम्ही आले कीर्तनाला, तुम्ही विचार करताय बाई कीर्तनाला आले, सगळ्यांना घेऊन आले, पण कुलूपही लावलं, पण कुलपाला झटका द्यायचा राहिला. म्हणजे तुमचं मन कुठं जातं? आता कीर्तनामध्ये आहे, परंतु तुमचं मन, तुम्ही जरी शरीरानं असले कीर्तनामध्ये, तरी तुमचं मन मात्र त्या कुलपावर आहे. एक कवी फार सुंदर म्हणून गेले, जहाना पोचे रवी, जहाना पोचे रवी वहा पोचे कवी. म्हणजे कवीचं मन असं असतं जिथं सूर्याची किरण ही पोचत नाहीत बाबा, जिथं सूर्याची किरण ही पोचत नाही तिथे कवीचं मन जाऊन पोचत असतं. एवढं ही मन चंचल असतं. पण एवढ्या चंचल मनामध्ये सुद्धा, एवढं चंचल मन आहे, नामस्मरण ही साधना दिलेली आहे. पण मग नेमकी नामस्मरण साधना कशी करायची? तर यामध्ये आपण संतांचा आदर्श घ्यायचा आहे. संतांनी कसं नामस्मरण केलं? जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरण कसं केलं ऐका. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामधला एक प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करायचे, रोज कीर्तन करायचे. देहू गावात नव्हे तर देहू गावच्या आसपासचे गाव आहेत, त्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करायचे. कीर्तन करायचे. काही लोकांना तुकोबारायांच्या कीर्तनाची अत्यंत गोडी लागली. कीर्तन आहे, कीर्तनाला जायचं, सर्व मंडळी कीर्तनाला येऊन बसायची. त्याच कीर्तनाला टाळकऱ्यांमध्ये पण आणि श्रोत्यांमध्ये पण एक कासार समाजाचा व्यक्ती कीर्तनाला यायचा. कासार समाजाचा व्यक्ती यायचा, रोज कीर्तनाला यायचा. एकदा काय झालं, त्याच्या जीवनामध्ये अत्यंत वाईट घटना घडली बघा. त्या कासार समाजाच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अत्यंत वाईट घटना घडली. त्याचा मुलगा रोगग्रस्त झाला आणि रोगग्रस्त होऊन त्याचे उपचार केले, अनेक वैद्याकडे गेला, परंतु वैद्याकडे गेल्यानंतरही त्याला बरं वाटलं नाही. पत्नी म्हणायची, अहो कीर्तनाला जाऊ नका, आपल्या मुलाला जर काही झालं तर काय करायचं? तुम्ही कीर्तनाला जाऊ नका. तुकोबारायांच्या कीर्तनाला तुम्ही जाता, तुम्ही तिकडेच बसता, घरी काही येत नाही, म्हणून तुम्ही कीर्तनाला जाऊ नका. नाही ऐकलं महाराज. भगवंताच्या नामाची गोडी लागली आणि भगवंताच्या नामाची गोडी लागल्यामुळे कीर्तनाला तो कासार गेलाच. तेवढ्यात अनेक ठिकाणी रोगग्रस्त मुलाचे उपचार केले, परंतु मुलगा बरा झाला नाही आणि मुलाचा काळ जवळ आला. मुलाचा काळ जवळ आल्यानंतर आता काळाने झडप घातली त्या मुलावरती आणि तो मुलगा गतप्राण झाला. गतप्राण झाला. आई शोक करू लागली, माझा मुलगा गेला, माझे पती तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये गेले, म्हटले होते जाऊ नका म्हणून, पण तरीही गेले. सगळं झालं हे तुकोबारायांमुळेच झालं, असा संताप ती व्यक्त करायला लागली. त्या मुलाला घेऊन ती कीर्तनाच्या मंडपामध्ये आली आणि कीर्तनाच्या मंडपामध्ये येऊन म्हणते, तुकोबाराय, अहो स्वतःला संत म्हणून घेताय, तुम्ही स्वतःला संत म्हणून घेताय आणि आज माझा मुलगा गतप्राण झालाय फक्त तुमच्यामुळे. माझे मालक तुमच्या कीर्तनाला येतात, मुलाकडे लक्ष देत नाही, म्हणून माझा मुलगा गतप्राण झाला. संताप व्यक्त करायला लागली. तुकोबाराय काहीच बोलले नाही बरं, तुकोबाराय काहीच बोलले नाही. पण जी श्रोते मंडळी होती, ती श्रोते मंडळी म्हणतात, अगं तू बोलते आहेस, पण तू बोलताना विचार करते आहे का? तू कुठे बोलते आहेस? कीर्तनाचा रसभंग तू करते आहेस. बोलताना विचार करावा माणसाने, कुठेही बोलू नाही. तू रसभंग करते आहेस.
तरी ते संताप व्यक्त करू लागली. अगं तुकोबार आहे काय? तुझ्या मुलाला जिवंत करायला तुकोबारांकडे काय संजीवनी विद्या आहे का? तेवढ्या तर तुकोबाराय म्हणतात. संजीवनी विद्या तर माझ्याकडे नाहीये, परंतु नामाचं बळ मात्र माझ्याकडे आहे. आणि नामाचं बळ संजीवनी विद्येपेक्षा काही कमी नाही. सर्वांनी भजन करायचंय. आणि हा मुलगा मृत झालेला मुलगा जिवंत नक्की होणार, कारण माझ्या भगवंताचं नाम संजीवनी विद्येपेक्षा कमी नाही. सर्व भजन करायला लागली. कोणतं भजन? रंग रंग पांडुरंग रंग विठ्ठला, रंग रंग पांडुरंग विठ्ठला, आणि त्या भजनामध्ये तो मुलगा, मृत झालेला मुलगा, मेलेला मुलगा जिवंत उठून बसतो आणि भजन करायला लागला. एवढी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. आमच्या संतांनी नामस्मरण केलं म्हणून आमच्या संतांनी केलेलं नामस्मरण समोरच्या माणसाला जिवंत सुद्धा करू शकतो. एवढी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. अहो काय तुकोबारायांचं नामस्मरण होतं. एके दिवशी तुकोबाराय नामस्मरण करत करत बहिर्दिशेला गेले. बहिर्दिशा कळते ना? बहिर्दिशेला गेले आणि बहिर्दिशेला गेल्यानंतर नामस्मरण चालूच होतं. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामस्मरण चालूच होतं. आणि तसं पाहिलं ना दादा, तर नामस्मरण करता वेळेस कुठलाही काळ आणि कुठलाही वेळ लागत नसतो. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धारती. कोणताही काळ आणि कोणताही वेळ लागत नाही. मग तो अपवित्र एखादा काळ असला तरीही त्याला पवित्र करण्याची क्षमता नामस्मरणामध्ये असते. तुकोबाराय चाललेले आहेत. श्री विठ्ठल श्री विठ्ठल नामस्मरण करत तुकोबाराय चाललेले आहेत. तेवढ्यात एक शास्त्री बुवा आले. शास्त्री बुवांना वेदांचं ज्ञान होतं बघा. शास्त्री बुवा आले आणि शास्त्री बुवा म्हणतात, का हो तुकोबाराय, स्वतःला संत म्हणून घेता ना तुम्ही? मग एवढ्या अपवित्र जागी, एवढ्या अपवित्र ठिकाणी तुम्ही भगवंताचं नामस्मरण करताय, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, अहो बुवा, अहो नामस्मरण करायला मला वाटतं अशा ठिकाणी नामस्मरण करू नये, परंतु काय करू, माझी जीभ माझी झाली अनावरवाचा छंद या नामाचा घेतला से. तुकोबारायांची वाचा सुद्धा तुकोबारायांना अनावर व्हायची. ती शास्त्री बुवा म्हणतात, का हो तुकोबाराय, मला आडवं बोलताय का तुम्ही? तुम्ही म्हणताय माझी जीभ माझं ऐकत नाही. त्या शास्त्री बुवानं काय केलं असेल महिला मंडळ, त्यांनी तुकोबारायांची जीभ धरली. काय धरली?
जीभ धरली तर तुकोबारायांच्या रोमा रोमामधून श्री विठ्ठल आवाज येऊ लागला. तुकोबारायांच्या रोमा रोमामधून श्री विठ्ठल आवाज येऊ लागला. अहो माझ्या चोखोबारायांच्या हाडामधून विठ्ठल आवाज येऊ लागला. माझ्या जनाबाईच्या गौऱ्यांमधून विठ्ठल आवाज येऊ लागला. माझे हनुमंतराय, काय भक्ती माझ्या हनुमंतरायाची. माझ्या हनुमंतरायाच्या नामस्मरणाच्या बळावर माझ्या हनुमंतरायांनी छाती फाडली तर त्या छातीमध्ये भगवान श्री राम, लक्ष्मण भैया आणि सीता माता निघाल्या. हे नामस्मरणाची ताकद आहे दादा, ही नामस्मरणाची ताकद आहे. नामस्मरण कधीच वाया जात नाही. मग असाच एक साधक ज्याच्या जीवनामध्ये शांतता नाही, ज्याच्या जीवनामध्ये समाधानही नाही, कसल्याही प्रकारचं समाधान बुद्धीला त्याच्या लागत नाही, आणि तो साधक आता जगद्गुरु तुकोबारायांकडे आला आणि तुकोबाराय म्हणतो, का हो तुकोबाराय, तुम्ही समाधानी राहण्याकरता काय तुमच्या जीवनामध्ये करता? तर जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या एक गाऊ आम्ही विठोबाचं नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचं नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचं नाम, गाऊ आम्ही विठोबाचं नाम, हो एक गाऊ आम्ही विठोबाचं नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचं नाम, वाजवा सगळ्यांनी टाळ्या एकदा जोरदार जोरदार वाजव म्हणलं तर तुम्ही काय. वारे वा, विठ्ठल 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 एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही. आता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्या विठोबाचं नाम गायल्याशिवाय आम्हाला दुसऱ्याचं कोणाचंही काम आमच्या जीवनामध्ये नाही. एकच देव आहे, एकच देवाची निष्ठेनं आम्ही सेवा करतो आहे. तसं नाही का? तर आता जर विचार केला तर आता 7 दिवसाचे 7 देव आहेत बघा, आहे की नाही महिला मंडळ? तुमच्याकडून विशेष तुमच्यासाठी सांगते, 7 दिवसाचे 7 देव आहे. आपल्याला सोमवार आला की 1 लोटा जल और सब समस्या का हल असं म्हणून आपण महादेवांकडे येतो आणि त्याच्यावर पाणी चढवायला सुरुवात करतो. दिवसभर त्याच्यावर पाणी चढवतो, पाणीच पाणी करून सर्व टाकतो. सोमवार, मंगळवारी लगेच देवी, बुधवारी लगेच श्री विठ्ठल, गुरुवारी लगेच कोण? गुरुवारी कोण? गजानन बाबा, शुक्रवारी संतोषी माता आणि शनिवारी आमचे मारुती राय. म्हणजे 7 दिवसाचे 7 देव आपण
असतो, पण आमचे संत अशा नाहीत बरं का. आमच्या संतांनी एक निर्धार केला जीवनामध्ये बाबा. संतांनी निर्धार केला ना, संत कधीच निर्धार सोडत नाही. मग मी असं म्हणत नाही तुम्हाला की तुम्ही पांडुरंगाचीच सेवा करा, असं मी अजिबात म्हणत नाही. पण तुमचा एखादा तरी देव असावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख होय. तुम्ही असं संकटामध्ये 4 देवांना हाक मारली, त्याच्यामधला एकही येणार नाही बरं, एकही येणार नाही. पण एकाच देवाला एका निष्ठेने हाक मारली तर तो देव आल्याशिवाय राहणार नाही. निष्ठा महत्वाची असते बघा जीवनामध्ये. आमच्या साधू संतांची निष्ठा कशी होती? आमचे साधू संत म्हणायचे, आमचा विठ्ठल प्रचंड, इतर देवांचे न पाहू तोंड. इथपर्यंत आमचे साधू संत बोलायचे. दुसऱ्या देवाला आम्ही मानत नाही, एवढी निष्ठा आमची त्या देवावरती आहे. जीवनामध्ये निष्ठा असावी. मग ती निष्ठा देवाच्या बाबतीत असो नाही तर धर्माच्या बाबतीत असो, निष्ठा असावी. कशी निष्ठा असावी ऐका. जगद्गुरु तुकोबारायांसारखी निष्ठा असावी, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी निष्ठा असावी. और जगद्गुरु तुकोबारायांची भक्ती आणि छत्रपती शिवरायांची शक्ती, या भक्ती आणि शक्तीचा अपूर्व असा संगम ज्या ठिकाणी निर्माण झाला ते तीर्थ आणि ते क्षेत्र म्हणजे महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आपण कधी विचार केलाय का? या महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेचा इतिहास काय आहे? या महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेचा इतिहास काय आहे? हा महाराष्ट्र. अहो, भक्तीचा आईला तीर आणि शक्तीचा पहिलं तीर म्हणजे हा महाराष्ट्र. हा महाराष्ट्र, याच मातीत आलेल्या कुमकुमत्या करंट्यांचा धगधगता इतिहास म्हणजे हा महाराष्ट्र. अहो, जे झोपले होते ते जागे झाले, जे जागे होते ते उठले, जे उठले होते ते चालायला लागले, चालणारे पळायला लागले आणि पळणाऱ्यांच्या खांद्यावरती ज्यावेळेस भगवा निशाण दौडायला लागलं त्यावेळेस कळून चुकला अवघ्या हिंदू राष्ट्राला. विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने अवघा हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नक्यानं अफजलाचा कोथळा फाडून गेला. अहो, बुधवार मावळे हिमतीला घेऊन अवघ्या सैतानांना नडून गेला आणि स्वर्गात गेल्यावर ज्या देवाधिकांनीही त्याला झुकून मुजरा केला असा रणवर्ग छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाव, गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या शिवाचं नाव गाव, गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, माझ्या राजाचं नाव गाव, गडकिल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या लागेवर, तलवारीच्या लागेवर. हो जात मात्रा धर्म मांडला सगळा माणुसकीवर. अगदी विठ्ठला तू माझा, तू माझा नाम, तू माझा नाम. माझ्या राजाचं नाव गाव, गडकिल्ल्याच्या दगडावर. माझं नाव गाव, गडकिल्ल्याच्या दगडावर. माझं नाव गाव, गडकिल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज. काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये निष्ठा होती? कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? काय केलं या छत्रपती शिवाजी महाराजांनी? अहो, 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराज. तुकोबाराय ज्यांचे आद्यगुरु आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज. काय निष्ठा होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधली आणि काय निष्ठा होती